महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. राहिलेल्या बहिणींच्या पैशाबद्दलची गुड न्यूज आलेली आहे. काही जणांचे पैसे जमा होत आहेत, त्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे. सकाळपासूनच ह्या कमेंट येत आहेत, सकाळपासूनच जमा झालं असं त्यांनी सांगितलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक गुड न्यूज असणार आहे. उद्या एक कार्यक्रम होणार आहे, त्याच्याबद्दलची देखील अपडेट आलेली आहे. ऑफिशियली अपडेट आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. तर संपूर्ण माहिती या ठिकाणी अधिकृत माहिती आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा. या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ एक लाईक नक्की करा. तर बघा, या ठिकाणी पहिल्यांदा महत्त्वाची गुड न्यूज आहे ती म्हणजे तुमच्या तिसऱ्या हप्त्याबद्दलची. तर बघा, या ठिकाणी भरपूर जणांनी कमेंट केलेले आहेत. आज एक सकाळी कमेंट आलेली बघा, 12 मिनिटापूर्वीच ही कमेंट आहे या व्हिडिओला आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, आज सकाळी माझ्या आईचे पैसे आले 4,500 रुपये. तर बघा, आता यांनी सांगितलं की आईचे पैसे आलेले आहेत. आता बरेच जण खोटं तर बोलू शकत नाहीत, कारण की आपल्याकडं तर यांचा मेसेज नाही आहे. त्यांना मेसेज देखील आलेला असेल आणि पैसे देखील जमा झालेले असतील. त्यांनीच रिप्लाय या ठिकाणी केलेला आहे, कमेंट केलेली आहे व्हिडिओमध्ये. तर असे एक दोन नाही तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी कमेंट जे आहेत या ठिकाणी केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, 4,500 रुपये आले आज सकाळी. बघा, सकाळी आज या ठिकाणी आले असं म्हणतायत. आता दोन कमेंट तर असे झालेले आहेत. सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील भरपूर जणांनी सांगितलेलं होतं की आज सकाळी पैसे आलेले आहेत. त्याच्यासोबत बघा, अजून या ठिकाणी पहा, आता 4,500 रुपयाचे दोन तर कमेंट आलेले आहेत, पैसे आले म्हणून. आम्हाला 1,500 रुपये आज आले असं सांगितलं आहे. आता बघा, माझ्याकडे तर माहिती नाही, फक्त कमेंट केलेले आहेत. आता खरे आहेत की खोटे आहेत तुम्हालाच माहिती आहे. तुमचे पैसे आलेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्रूफसहित सांगा की आले आहेत म्हणून. SMS आलेला आहे, तशा पद्धतीने तो SMS देखील तुम्ही टाकू शकतात. तर बघा, यांना 1,500 रुपये आज आलेले आहेत, म्हणजे ह्यांचा तिसरा हप्ता आलेला असावा. अगोदर यांना 3,000 रुपये भेटलेले असतील किंवा सप्टेंबरचे देखील 1,500 रुपये भेटलेले असू शकतात, त्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल तर. त्यानंतर बघा, अजून एक कमेंट आहे, 4,500 आले म्हणून या ठिकाणी टाकलेली आहे. त्याच्यासोबत बघा, आज मला 1,500 रुपये जमा झाले, मेसेज आला आहे 9 वाजता. तर बघू शकता, सकाळचा मेसेज आलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे 6 मिनिटापूर्वीच त्यांनी कमेंट केलेली आहे. 1,500 रुपये जमा झालेले आहेत त्यांना आणि 9 वाजता मेसेज देखील त्याचा आलेला आहे, या ठिकाणी पाहू शकता. आता बघा, रद्द झाला हा कार्यक्रम 19 सप्टेंबरला आहे. जो सोलापूरचा कार्यक्रम आहे त्याबद्दल ते बोलत आहेत. 19 सप्टेंबरला कार्यक्रम आहे म्हणतायत, परंतु ऑफिशियली एक कार्यक्रम या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे आणि तो उद्या आहे. त्याची माहिती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणारच आहे. तर बघा, अजून बऱ्याच जणांचे कमेंट येतात की पैसे आलेले नाहीत, आलेले नाहीत म्हणून 1 रुपया पण आला नाही असं यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. परंतु बऱ्याच जणांच्या कमेंट हे आलेले आहेत की सकाळीच पैसे जमा झालेले आहेत. काही जणांना 9 वाजता देखील पैसे या ठिकाणी आलेले आहेत आणि काही जणांना 1,500 रुपये आले आहेत, काही जणांना या ठिकाणी 4,500 रुपये आलेले आहेत. तुम्हाला आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आले असतील तर आले, धन्यवाद म्हणून सांगा. किती आले तेही सांगा, किती वाजता आलेत, मेसेज देखील टाका, तसे आलेला आहे तो. त्याचसोबत ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी अजून नाही म्हणून सांगा, जेणेकरून तीही सर्वांना माहिती समजेल. तर बघा, याच्यामध्ये देखील पहा, ज्यांना ज्यांना आलेत त्यांनी डेट देखील सांगितले. डेट सांगितली कळतं की कितवा हप्ता. मग 3,000 आले म्हणलेत, 15 ऑगस्टला आलेत, म्हणजे ह्यांचाही पहिला आणि दुसरा हप्ता होता. तर सर मला या ठिकाणी बघा 4,500 रुपये आले, 10 मिनिटापूर्वीची कमेंट आहे या ठिकाणी ही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कमेंट केले. ज्यांनी आलेले नाही त्यांनीही कमेंट केलेले आहेत, परंतु आलेले आहेत त्यांचे देखील कमेंट या ठिकाणी येत आहेत, म्हणजे पैसे या ठिकाणी जमा झालेले असावेत. आता तुम्हाला आले की नाही तुमचेच या ठिकाणी SMS तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यांना ज्यांना आलेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. बरेच जणांचे आलेले आहेत त्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे. आता बघूयात आपण की नेमकं मग राहिलेल्या बहिणी जी असतील, अजून भरपूर जणांना पैसे जमा झालेले नाहीत, काही जणांना जमा झालेले असतील, ही कमेंट येत आहेत म्हणजे होत असतील, ठीक आहे. तर ज्या राहिलेल्या बहिणी असतील मग त्यांचे पैसे नेमके कधी जमा होणार, तर या ठिकाणी माहिती आलेली आहे. 13 तारखेचे आजचेच अपडेट आहे. या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार. बघा, तिसरा टप्पा जो आहे तुमचा तो. परंतु या ठिकाणी ही न्यूज पाहण्याच्या अगोदर एक ऑफिशियल अपडेट आलेली या ठिकाणी आपण पाहू शकता. स्वतः तानाजी सावंत या ठिकाणी पाहू शकता, जे आपले आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी त्यांच्या फेसबुक पेजला पोस्ट टाकले आणि ऑफिशियली कार्यक्रम जो आहे तो कधी होणार आहे त्याबद्दलची माहिती दिली. बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम. बघा, आता हा लाभार्थी सन्मान सोहळा तर नाही, परंतु सशक्तीकरण अभियान कार्यक्रम आहे. महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम जो आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घेतला जाणार आहे. आणि बघा, हा कार्यक्रम कधी होतोय, सोलापूरला देखील जी न्यूज आली होती त्यानुसार 14 सप्टेंबरलाच होता आणि हा कार्यक्रम देखील
देखील बघा काय म्हटलं यामध्ये, सर्व महिला भगिनींसाठी सुवर्णसंधी 14 सप्टेंबर 2024 रोजी धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे या विशेष कार्यक्रमात बघा, विशेष कार्यक्रम असणार आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. म्हणजे हा मोठा कार्यक्रम असणार आहे. तर पहा, उद्याच हा कार्यक्रम होतोय आणि स्वतः त्यांनी पोस्ट टाकले, म्हणजे या ठिकाणी 100% हा कार्यक्रम असणार आहे. किती वाजता कार्यक्रम होणार आहे तर तेही आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे बघा, उद्या कार्यक्रम होतोय म्हणजे 100% उद्या देखील तुमचे पैसे जमा होतील आणि आज संध्याकाळपर्यंत देखील काही बहिणींना पैसे येऊ शकतात आणि पुढे पैसे कधी जमा होतील अजून तेही आपण पाहणार आहोत. तर बघा, उद्या म्हणजे 14 सप्टेंबर 2024ला हा कार्यक्रम आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री तानाजीराव सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन परंडा येथे करण्यात आले आहे. बघा, धाराशिव जिल्ह्यामधील कार्यक्रमाचे ठिकाण कोटला मैदान, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. 14 सप्टेंबर 2024 सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम आहे. मग आता सोलापूरला देखील मित्रांनो हा कार्यक्रम झाल्यानंतर तो देखील कार्यक्रम होऊ शकतो. सोलापूरच्या कार्यक्रमाबद्दल अजून ऑफिशियली न्यूज नाही, परंतु न्यूजमध्ये जी माहिती आली होती तीच आपण बघितलेली होती की 14 सप्टेंबरला कार्यक्रम आहे आणि हा देखील कार्यक्रम उद्याचा आहे 14 सप्टेंबरलाच बघा 11 वाजता. हे ऑफिशियली त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती टाकलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता त्याचा बॅनर देखील या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी पहा, या प्रमुख उपस्थिती शुभ हस्ते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम जो आहे शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा धाराशिव या ठिकाणी हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होतोय आणि स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या कार्यक्रमावर उपस्थित आहेत. म्हणजेच या ठिकाणी तुमचे कार्यक्रमाच्या अगोदर नक्कीच पैसे या ठिकाणी येतील किंवा कार्यक्रम झाल्यानंतर किंवा उद्या देखील कार्यक्रमाच्या वेळेस तुमचे पैसे जमा होऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती असेल कार्यक्रम ज्यावेळेस असतो त्याच्या अगोदर किंवा नंतर पैसे जे आहेत किंवा त्या दिवशी देखील पैसे जमा होतात. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. उद्या कार्यक्रम होणार आहे आणि उद्या देखील आपल्याला अजून समजेल की नेमके मग राहिलेल्या बहिणींचे अजून काय पैसे राहिले असतील ते कधी टाकतील. त्यावेळेस मित्रांनो स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्याच्यावरती चर्चा होणारच. त्यावेळेस आपल्याला उद्या अजून ऑफिशियली सर्व माहिती देखील समजणार आहे. तर तुमच्यासाठी उद्याच्याला ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस लाईव्ह सर्व माहिती तुम्हाला अजून दिली जाईल. सध्या तुमचे पैसे येत आहेत की नाही आज संध्याकाळपर्यंत कमेंटमध्ये सांगा. आले तर ज्यांचे येतील ते, आणि उद्या सकाळी जरी आले तरी कमेंटमध्ये सांगा, कारण की उद्या कार्यक्रम तर होणारच आहे. त्यानंतर बघा जी न्यूज आली महत्त्वाची अजून ती म्हणजे या ठिकाणी ती देखील आपण बघूयात की तिसरा हप्ता जो आहे कधी जमा होईल त्याच्याबद्दलची माहिती आलेली आहे. काय म्हटलं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि किती रुपये हप्त्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबरमध्ये हे पडतील, असे अनेक प्रश्न महिलांचे आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीमधून बघणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यामध्ये झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले नव्हते. तर आता किती पैसे जमा होणार तेही बघूया. बघा, आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आहे त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, याच महिन्यामध्ये. तर या महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3 हप्त्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांनी जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे तिन्ही महिन्याचे एकत्रित लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर या तारखेला खात्यात पैसे येणार. बघा, आता डेट देखील या ठिकाणी सांगितली त्यांनी. मिळालेल्या माहितीनुसार 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. परंतु बऱ्याच जणांच्या कमेंट सकाळपासूनच येत आहेत की पैसे आमचे येत आहेत म्हणून. परंतु या ठिकाणी त्यांनी डेट दिलेली की 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान पैसे देखील अजून जमा होतील. तर कारण की ही न्यूज आहे याच्याबाबत अधिकृत तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र 2 तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे असं त्यांनी फक्त म्हटलेलं आहे. म्हणजे 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत सर्वांचे पैसे येऊ शकतात, ज्यांचे पैसे राहिलेत आणि सप्टेंबर महिन्याचा हा तिसरा हप्ता आहे ते. आता या महिलांना फक्त 1500 रुपये भेटणार. ज्या महिलांनी बघा सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे, सप्टेंबरमध्येच तुमचा अर्ज पात्र झाला आहे, त्या महिलांना मात्र या ठिकाणी सप्टेंबरचेच फक्त 1500 रुपये भेटतील. ज्यांचा 31 ऑगस्टपूर्वी अर्ज मंजूर आहे त्यांना मात्र या ठिकाणी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे तिन्ही हप्ते या ठिकाणी भेटणार आहेत. तसेच आता तुम्ही जर अर्ज भरत असाल तर 11 पर्यायामधून आता फक्त अंगणवाडी सेविका हाच पर्याय तुम्हाला क्लिक करायचा आहे. म्हणजे फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. फक्त अंगणवाडी सेविकांकडेच अर्ज आता तुम्हाला दाखल करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी बंद केलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये
प्रकार टाळतावा यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलेलं आहे. योजनेच्या इतक्या महिला आतापर्यंत लाभार्थी ठरलेत बघा. आतापर्यंत जवळपास 4,787 कोटींचा लाभ दिला आहे. एवढे पैसे वाटप झालेले आहेत. 1,59,00,000 भगिनींना आतापर्यंत पैसे भेटलेत मित्रांनो. आणि हा आकडा आता सप्टेंबर महिन्यामध्ये अजून वाढेल. म्हणजे ह्या महिन्यामध्ये तिसऱ्या हप्त्यामध्ये अजून तुमचे पैसे वाटले जाणार आहेत आणि 2.50 कोटीपर्यंत हा महिलांना लाभ मिळवून देण्याचे या ठिकाणी सरकारचं उद्दिष्ट आहे. तर बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला ऑफिशियली माहिती देखील दिलेली आहे की उद्या कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये. त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व तिथे उपस्थित असणार आहेत. आणि सकाळपासूनच बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत की पैसे जमा होत आहेत म्हणून. अजून राहिलेल्या बहिणी ज्या असतील आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्याच्याला देखील त्यांचे पैसे येऊ शकतात. उद्या कार्यक्रम आहे. उद्या देखील आपल्याला अजून महत्त्वाची अपडेट जी आहे ती याबद्दलची भेटणार आहे. तर वेळोवेळी सर्व अपडेट तुम्हाला देत राहील. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा. अजून तुमच्या याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.